कसे तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग खरंच खूप जास्त खास आहे, कारण की मला आहे ना इच्छा काल रात्रीपासून ब्लॉग स्टार्ट करायची झाली होती, पण म्हटलं जाऊ दे आता सकाळपासून करावी. सकाळपासून तर भरपूर अशी कामं झालीत माझे माझे जे काही होते ते. आता सध्या तरी आहे ना देवपूजा आम्हाला नाही करायची आहे, कारण की आमच्या घरामध्ये एक बाळ आलेलं आहे, त्यामुळे आता 12 दिवस तरी काय पूजा वगैरे करत नाही. त्यामुळे म्हटलं जाऊ दे मस्त असा हेअर वॉश करावा, कारण की गेल्या संडेला मी काय हेअर वॉश केला नव्हता, त्यामुळे मग आज केला. आणि खरंच बाळाला भेटायची तर खूप जास्त इच्छा आहे, पण बाळ खरंच खूप दूर आहे, कारण की ते त्याच्या मामाच्या गावाला आहे, त्यामुळे इथून खूप जास्त लांब आहे. त्यामुळे आम्ही काही आत्ता लगेच जाणार नाही, पण जेव्हा केव्हा जाऊ ना ते तर तुमच्यासोबत शेअर करू. आणि ना बाय द वे ना, जे माझे आधीपासून मिनी व्लॉग बघत असतील तर त्यांनी आय गेस केलं असेल तर कोणाला बाळ झालं. जर कोणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाला बाळ झालं आमच्या घरामध्ये. सो चला मग त्याचप्रमाणे मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आता हेअर वॉश वगैरे केलं, आता हेअर्स ड्राय करते बाहेर जाऊन ड्रायरने. तर मी इमिजिएटली जर कुठे जायचं असेल तरच मी ड्राय करते, असं तर काही करत नाही. त्यानंतर नाश्ता वगैरे झालेला आहे, आता स्वयंपाक करायचा आहे. आता वाजलेले आहेत 11:05 म्हणजे 15 मिनटं पुढे येते, 11:45च्या आसपास झालेला आहे टाईम. तर आता हेअर ड्राय वगैरे करते, थोडेसे केसेस सुकवते, आणि त्यानंतर बाकीचं जे काय होईल जसं कसे अपडेट्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअरच करते. सो स्टे ट्यून. ब्लॉग कसं वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा, आणि एक गुड न्यूज आहे ती सुद्धा तुमच्यासोबत मला शेअर करायची. चला मग ब्लॉगला वेळात वेळ न घालवता आपण लगेच स्टार्ट करूयात. आणि आता आहे ना त्यानंतर मी पुढच्या झाडांना पाणी घालून घेतले. आता मागच्या झाडांना घालते, म्हणजे किचनच्या खिडकीतले इतके छान ग्रो झालेत ना ते झाडं. मी तुम्हाला दाखवते, एक मिनटं. मला चार्जर घेऊन फिरावं लागतंय, कारण की फोनला माझ्या बिलकुलही चार्जिंग नाही आहे, आणि ती कधीच नसते. जे की हे माझ्यासाठी रोजचं नाही आहे, हे कधीच नसतं माझ्या फोनला चार्जिंग. आणि ह्याचा मी खूप जास्त ओरडा खाते. आणि मी तुम्हाला दाखवते आता झाडं माझे किचनच्या खिडकीतून किती छान लुक देतात. बघा, वाव, खूप छान आहेत. इकडे पण आहेत 2-3, आतमध्ये पण आहेत, ते सुद्धा मी दाखवते. मस्त अशी झाड आहेत माझी. आणि इकडे पण छोटे छोटे प्लांटर्स मध्ये लावलेत, आणि इथे एक लावले, कारण की ह्याच्यामध्ये मी पहिले मनी प्लांट लावलं होतं आणि ते आता रिकामं झालेत. म्हणजे ती भरणी होती, पण मी त्याला आता फ्लॉवर पॉट टाईप केले कलरिंग वगैरे करून. आणि आता ह्याच्यात मी मनी प्लांट लावलेलं आहे. कसं वाटतंय? छान ना? खूप छान वाटतंय. ती बॉटल आहे, पण आता काय करणार, त्याचं झाकण तुटलेलं होतं प्लास्टिकचं, म्हणून मग मी त्याला बॉटलमध्येच मनी प्लांट लावले. तितकं ग्रो होतंय ना, इतकं छान झालंय ना, खूपच छान. आणि जास्वंदीला तर खूप छान फुलं आलेत, आणि त्याला कळ्या भरपूर आल्यात, बघू शकता तुम्ही. आणि इतकं छान वाटतंय ना. आणि मला देवपूजा करता येत नाही यार, एवढे छान फ्लावर्स आलेत आणि माझ्या देवांना वाहता येत नाहीये. खूप जास्त रिग्रेट होते, पण जाऊ दे, झाडांना पण छान दिसतात फुलं. सो चला मग. तर आता ना मी भाजीची तयारी करते, कारण की 11 वाजून गेलेले आहेत, अजून माझा स्वयंपाक नाही आहे. हे येतील जेवायला थोड्या वेळात. आणि त्यात आज एक्स्ट्राचं काम म्हणजे मला शेंगदाण्याचं कूट करायचं आहे. बारीक कूट पण आणि मोठं कूट पण, दोन्ही संपलेले आहेत. त्यामुळे तर भाजी काय करावी हा प्रश्न आहे. ह्यांना मगचपासून फोन करते, पण फोन काय ते उचलत नाही आहेत. आणि मनासारखी भाजी नाही केली की ते जेवतच नाही. मग काय करायचं बरं? तर बघू, ढोबळी मिरची करते, त्यांना आवडते सुद्धा. ढोबळी मिरची आणि भाकरी करणार आहे, कारण की चपात्या करायचा तर मला खूप जास्त कंटाळा आलाय. आणि आमचे आहो चपातीपेक्षा ही भाकरी खूप जास्त आवडीने खातात. मला खूप चांगला नवरा भेटलेला आहे. बाय द वे ना, आम्ही हा माईक घेतलेला आहे वार्डरचा. तो 3-4 दिवस झाला आलाय. आता आपण आहे ना त्याची टेस्टिंग करूयात, की त्याचा व्हॉइस कसा येतो किंवा काय कसं येतं ते. कारण की मी टेस्टिंग नाही केली आहे त्याची अजून, फक्त असं वाटलं की चांगला आहे तो, पण बघूयात, आपण ट्राय तर करूयात. तर आता मला माहित नाहीये तुम्हाला व्हॉइस कसा येतोय, पण एक मिनिट. पण मी हा माईकमध्ये व्हॉइस देतीये, तर मला नक्की सांगा कसा येतोय तुम्हाला आवाज. जर असा वेगळा काही येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला रिटर्नला द्यायला हा माईक आणि नवीन मागवायला. कारण की आहे ना,
इथे खूप जास्त गाड्या वगैरे पास होतात आणि माझं घर आहे ना ग्राउंड फ्लोअरला आहे. सो त्यामुळे ना मी माईक घेतलेला होता आणि मग म्हणजे मला माझा व्हॉईस येण्यासाठी मी माईक घेतला होता आणि म्हटलं आपली सुद्धा आहे ना व्लॉगिंग छान होईल त्यासाठी मी माईक घेतला होता आणि बाहेर जाऊन मला पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा व्लॉग करता येतील. ह्याच मेन कारणासाठी मी माईक घेतला होता. पण आता हा माईक कसा आहे किंवा कसा आवाज येतोय हे सगळं आता तुम्हीच सांगा मला. कारण की प्रत्येकाच्या फोनच्या क्वालिटीनुसार आपल्याला आपला व्हॉईस गेला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला विचारतीये, की नक्की मला कमेंट करून सांगा, की कसा वाटतोय तुम्हाला माझा हा माईक आणि जर चांगला असेल तर मी हा डेफिनेटली ठेवेल. जर थोडंफार जरी खरखर वगैरे आवाज येत असेल तर मी नक्कीच त्याला रिप्लेस करेल किंवा मग दुसरा मागवेल किंवा मग नाहीच मागवणार. थोड्या दिवसानंतर चांगलाच घेईल एकदम. सो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आता वेळात वेळ न घालवता पटपट मला भाजी करायची आहे. तर आता मला फोन आला होता आमच्या आहोंचा. सो त्यामुळे आपलं थोडंसं ब्लॉगला डिस्टर्ब झालेलं आहे. शेवटी त्यांनी फोन केला मला. मी त्यांना विचारलं कोणती भाजी करायची आहे. करा कोणती पण, पण चांगली करा. आता माझ्या भाज्या चांगल्या नसतात का? जर हा ब्लॉग त्यांनीच बघितला तर ते मला म्हणतील, बाई तुझ्या भाज्या चांगल्या असतात. बाय द वे ना स्वयंपाक करता करता मी तुम्हाला एक किस्सा शेअर करते. लग्नाच्या आधी ना मी नॉनव्हेज खात होते. म्हणजे आता मी सोडलं आहे नॉनव्हेज. लग्नाच्या आधी मी नॉनव्हेज खात असायचे. तर त्यावेळेस माझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं की तू आज अंड्याची भाजी करायची. आणि त्या अंड्याच्या भाजीचा असा किस्सा आहे की नाही का, मी अंड्याची भाजी वगैरे करायला घेतली आणि ना म्हणजे मी त्याच्यामध्ये फक्त तो एग मसाला जो असतो ना तोच टाकला. त्याच्यात तिखट नाही टाकलं, हळद नाही टाकलं, धने पावडर नाही टाकलं, जिरं पावडर नाही टाकलं, काहीच टाकलं नव्हतं. आणि घरातले सगळे नावं ठेवत होते, म्हणजे नाही का जे कोणी होते बहीण भाऊ वगैरे घरातले, ते म्हणत कसली भाजी केली, असली भाजी असती का, असं तसं भरपूर काही. पण माझ्या वडिलांनी ती भाजी खूप छान झाली आहे म्हणून खाल्ली. आणि जेव्हा मी सगळ्यात शेवटी जेवायला बसले आणि जेव्हा मी खाल्ली तेव्हा मलाच वाटलं ई किती पानसट भाजी ही, नाही का, त्याला काही टेस्टच नाही आहे, फक्त मीठ असं टाकल्यासारखं वाटतंय. त्यावेळेस मी त्यांना जाऊन विचारलं होतं की तुम्ही अशी भाजी का खाल्ली. तर त्यांचं उत्तर त्यावर असं होतं की मुलींनी काही केलं तरी ते बापाला खूप गोड लागतं. आणि खरंच, आणि हे नाही का खरं यार, प्रत्येक घरांमध्ये असं चालू आहे नाही का, की मुलींनी काही करू दे पण वडिलांना ती गोष्ट आवडतेच नाही का. करपलेली चपाती असू द्या, तर करपलेली चपाती असू द्या किंवा जळलेली असू किंवा कशीही असू किंवा कडक पापड का असाय ना, पण आहे ना वडील तिचा तो आवडीने खातो. कारण की आपल्या मुलीने फर्स्ट टाईम केलेली होती त्यामुळे, आणि ती मी फर्स्ट टाईम केली होती भाजी. पण आत्तापर्यंत अजून तसं काही झालं नाही लग्न झाल्यापासून. तिखट मीठ माझं व्यवस्थित असतं. मीठ थोडंफार इनबॅलन्स होतं कारण की मिठाचा अंदाज मला अजूनही येत नाही. कारण की काही भाज्यांमध्ये ना, जसं की पालेभाज्यांमध्ये मीठ कमी टाकावं लागतं. तर जसं आपण रस्साची भाजी किंवा ग्रेव्हीची भाजी टाकतो त्याच्यात पण मीठ कमी टाकावं लागतं, पण रस्साच्या भाजीला थोडंसं जास्त टाकावं लागतं. पालेभाज्यांना थोडं मीठ कमीच लागतं कारण की त्यानंतर आहे ना असं हे होतात, शिजून शिजून बारीक होतात त्यामुळे. पण अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी अजूनही लक्षात ठेवते. कधी कधी ते विसरून जाते पण कधी कधी राहतात लक्षात. चला मग आता छोटासा किस्सा मी माझा शेअर केलेला आहे. जर तुमचा असंच काही किस्सा असेल तर नक्की मला सांगा. आणि आता पटपट मी स्वयंपाक करून घेते कारण की यांचा फोन आला होता. हे 1 तासाभरामध्ये पर्यंत येतील. मग तोवर माझा स्वयंपाक होऊन जाईल. काही नाही, 2-3 भाकरी टाकायची आणि भाजी करायची आहे. चला मग भेटूया आपण. तर जसं की आता संध्याकाळी डायरेक्टली मी शूट करते. जेवण वगैरे झालं, झोपले होते, थोडंसं नंदेकडे गेले होतं, काम होतं माझं ब्लाऊजचं त्यामुळे. आणि मी आता तुम्हाला मेन थिंग सांगते. तर तुम्ही थंबनेल जसं की बघितलंच असेल, तर तुम्हाला काय वाटतंय नक्की कोणती गुड न्यूज असेल माझ्यासाठी. तर माझ्यासाठी तर खूप मोठी आणि खूप छान अशी गुड न्यूज अशी आहे
की माझे यूट्यूबवरती 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तर आपण अर्धा टप्पा पार केलेला आहे, त्यानंतर आपण अर्धा पण करू आणि अजून बरेचसे आपण टप्पे जे आपण पूर्ण करूयात. सो तुम्ही असंच मला सबस्क्राईब करा, अशीच माझी साथ द्या आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर कसं वाटतं व्लॉग हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या गुड न्यूजला माझ्या गुड न्यूजला नाही तर माझ्या सेलिब्रेशनसोबत तुम्हीसुद्धा नक्की सेलिब्रेट करा प्रत्येक मुमेंट. आपले छान छान असे व्लॉग येतील आता इथून पुढे. सो अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो चला मग, ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग, बाय, भेटूया आपण उद्या.